सामान्यपणे महिला प्रेग्नंट होतात, पण तुम्ही कधी पुरुष प्रेग्नेंट असल्याचं ऐकलं आहे का? आता या गोष्टीवर कोणाचाही विश्वास बसणार नाही, परंतु याच्या मागे कारण सुद्धा असंच आहे। व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा। चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। असंच एक प्रकरण समोर आलेलं आहे, ते नागपुरातील एक पुरुष प्रेग्नेंट झालेला आहे। त्यातही धक्कादायक म्हणजे हा पुरुष तब्बल 36 वर्ष प्रेग्नेंट होता। 9 महिन्यांऐवजी 36 वर्षाच्या प्रेग्नेन्सी नंतर त्याने जुळ्यांना जन्म दिला। प्रेग्नेन्सीचे हे अजब प्रकरण पाहून डॉक्टरांनाही जबर धक्का बसला। संजू भगत असं या व्यक्तीचं नाव आहे। लहानपणापासूनच त्याचं पोट सामान्य मुलांपेक्षा वेगळं होतं आणि ते फुगलेलं होतं, पण त्याच्या कुटुंबियांनी त्याकडे फार लक्ष दिलं नाही। पण हळूहळू पोट खूपच वाढू लागलं, तेव्हा मात्र त्याच्या कुटुंबियांना काळजी वाटू लागली। 36 वर्षात त्याचे पोट असं फुगलं की ते 9 महिन्यांच्या प्रेग्नेंट महिलेसारखं दिसू लागलं। पण खरंच त्याच्या पोटात बाळ होतं याचा कुणीही स्वप्नात विचार केला नव्हता। डॉक्टरांनी संजूचं फुगलेलं पोट पाहून त्यात ट्यूमर असावा असा अंदाज बांधला। त्याचं ऑपरेशन करण्याचं ठरवलं, पण सर्जरी करताना डॉक्टरांनी त्याच्या पोटाच्या आत जे सापडलं ते पाहून धक्काच बसला। त्याच्या पोटात ट्यूमर नव्हताच तर ते बाळ होतं। एक नव्हे तर 2 बाळ। हिस्ट्री डिफाईननुसार डॉक्टरांनी ट्यूमर समजून त्याला हात लावला, त्याला हाडं होती। आधी एक पाय बाहेर आला, नंतर दुसरा बाहेर आला, नंतर प्रायव्हेट पार्ट, केस, हात, जबडा असे बाहेर आले। आता हे कसं शक्य आहे बघा। डेली स्टारच्या वृत्तानुसार डॉक्टरांनी या प्रकरणाला व्हॅनिशिंग ट्विन सिंड्रोम म्हटलेला आहे। म्हणजे गरोदरपणात जुळ्या मुलांच्या आईच्या पोटातच मृत्यू झाला, त्यांचा पूर्ण विकास झाला नाही, ते भावाच्या शरीराच्या आत राहिले, तिथं परजीवासारखं राहत होते। हे प्रकरण खूपच दुर्मिळ असतं। 5 लाखात असं एक प्रकरण आढळतं, तर ती 2 जुळी मुलं मरण पावलेली आहेत।